नवीन काही सुचत नाही, जुनं काही रुचत नाही, मन मोहरून जाईल असं काही घडत नाही. नवीन काही सुचत नाही, जुनं काही रुचत नाही, मन मोहरून जाईल असं काही घडत नाही. स्वतःसाठीच जगणे आता, स्वतःच रमून जाणे, पण स्वतःलाही विसरावं असं काही घडत नाही. फार आधी लिहिलेली कविता आहे, पण आत्ता यासाठी म्हटलं की स्वतःलाही विसरावं असं काहीतरी घडलेलं आहे. एक छान वेगळा पदार्थ घडलेला आहे. चला पाहूयात हा पदार्थ नेमका कुठला आहे. मास्टर रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि पदार्थाचं नाव आहे शेव पाव बटाटा. छान आहे की नाही? छान लईत शेव पाव बटाटा. तर गंमत अशी आहे की आपण पावभाजी बनवतो, पण कित्येक वेळा पावभाजी म्हटलं की पावभाजी मसाला आला, त्याच्यानंतर बटर आलं, वेगवेगळ्या भाज्या आल्या, कधी कधी नसतं. पण आपल्याला शॉर्टकट मारायचा आहे, उत्तम पर्याय. त्यासाठी बटाटे आपण उकडून घेतलेत आणि लगेच कामाला सुरुवात करायची आहे. या साधारण 2 चमचे धने, कोथिंबीर, आल्याचे तुकडे, थोडा लसूण, जिरे आणि हिरवी मिरची. याला छान आपण कुटून घेऊ. आणि यामध्ये थोडंसं तेल, छान असं जाडसर कुटून घ्यायचं. कसं असतं की अशा पद्धतीने जो मसाला आपण बारीक करून घेतो तो कधीही उत्तम असतो आणि त्याला तेलात गेल्यानंतर जो काय आनंद होतो तो इथे दिसतो. साधारण असं भाजून घ्यायचं. खूप जास्त वेळ ब्राउनिश करायच्या भानगडीत पडू नका, मजा येणार नाही. ओके. आणि त्यानंतर यामध्ये घालू आपण थोडीशी हळद, थोडंसं तिखट, थोड्या लाल मिरच्या अख्ख्या, उकळलेला बटाटा असा छान हातानेच कुस्करून घालायचा. आणि याला असं पावभाजी सारखंच क्रश करून घ्यायचं आपल्याला. यामध्ये आंबटपणासाठी आपण छान लिंबू पिळून घेऊ. त्यानंतर चवीनुसार मीठ. दॅट्स इट. काहीही करायचं नाही. मीठ जे आहे ते आयोडीनयुक्त मीठ आहे, एवढं लक्षात घ्या. कोथिंबीर. आता मीठ घालायचं ते आयोडीनयुक्त मीठ आपल्याला घालायचं आहे. आयोडीनयुक्त मिठाने काय फायदे होतात? चाट बघा. यातले पाव जे आहेत ते आपण असे डिरेक्टली शेकणार आहे. पाव मात्र अगदी वेळेवर शेकायचे. आणि त्यावर हे मस्त बटर. क्या बात आहे. याची एक मजाच वेगळी येईल बघा खाताना तुम्हाला. मस्त कांदा, टोमॅटो, लिंबाची फोड आणि यावर मस्त शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर. शेव पाव बटाटा. क्या बात. याच्यावर छान मस्त लिंबू पिळायचं. ओ माय गॉड, क्या बात आहे. त्यानंतर कांदा घालायचा. असं आहे ना बाबा, सरंजाम असल्याशिवाय मजा नाही हो धनश्रीबाई. हां. आणि नंतर मस्त हा पाव जाय. ओ माय गॉड, लुसलुशीत पाव. आणि त्याला
इतका बढिया आहे ना. एक तर तो पाव डिरेक्टली शेकला त्याच्यामुळे त्याची मजा वेगळी. शेवबरोबर जे काय भाजीचा सिंपल ॲरोमा जो आहे, आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर, तो तसाच आहे, कारण आपण त्याला खूप भाजलेलं नाही. वर्णन करण्यापेक्षा बनवून त्याचा जर आस्वाद तुम्ही घेतला जास्त मजा येईल असं नाही वाटत का? मग आपण कशाला बडबड करत बसलो. पण तुमच्याशी बोलायला छान वाटतं मला, खरंच सांगतो. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मुख्य म्हणजे मला विसरू नका.